एंडोस्कोपीद्वारे 6 वर्षीय चिमुरडीला जीवदान. मिरज सिव्हिलमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी. अन्ननलिकेत अडकलेला धातूचा एस हुक सुरक्षितरित्या बाहेर. डॉक्टर प्रशांत दोरकर यांच्या टीमची कौतुकास्पद कामगिरी. सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील 6 वर्षांची कुमारी स्फूर्ती शुभम सोकटे हिने घरातील शोभेच्या झाडाच्या कुंडीचा एस आकाराचा धातूचा हुक चुकून गिळल्याने तिच्या अन्ननलिकेत तो अडकला होता. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास आणि छातीत तीव्र वेदना होत होत्या. खासगी रुग्णालयात मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि जीवितास धोका संभवतो अशी माहिती देण्यात आली होती. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नातेवाईकांनी तिला तत्काळ मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शल्यचिकित्सा विभागाचे डॉक्टर प्रशांत दोरकर यांच्या नेतृत्वाखाली निवासी डॉक्टर, भूलतज्ज्ञ आणि नर्सिंग स्टाफच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले. कोणतीही चीरफाड न करता एंडोस्कोपीच्या सहाय्याने अन्ननलिकेत अडकलेला धातूचा हुक सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आला. ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याने चिमुरडीला अक्षरशः नवजीवन मिळाले आहे. या कार्यासाठी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर रुपेश कुमार शिंदे, डॉक्टर संतोष दळवी, डॉक्टर प्रिया होंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर व मिरज सिव्हिल प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले आहेत. राजाराम सोकटे, राहणार सांगलीवाडी. आज सकाळी माझ्या मुलीने हा मेटलचा पार्ट गिळाला. सकाळी 10 वाजता हा मेटलचा पार्ट गिळाला. उपचारासाठी आम्ही खासगी रुग्णालयात गेलतो. त्यावेळी त्यांनी मोठी अमाऊंटचं ऑपरेशन करायला सांगितलं. त्यात पण तिने म्हणत होती की सक्सेस होईल नाही होईल. मग आम्ही वेळ न घालवता मिरज सिव्हिलमध्ये आलो. मिरज सिव्हिलमध्ये आल्यानंतर ना डॉक्टर प्रशांत दोरकर यांना सर्जरी विभागामध्ये हे असतात. त्याने लगेच वेळ न घालता उपचार सुरू केला आणि माझ्या मुलगीच्या अन्ननलिकेतली ही पिन काढली. आणि म्हणजे माझ्यासारखं आणि कोण असल म्हणजे ही भीतीनं ही करता मिरज सिव्हिलला काय तर मोठं ही असलं तर यावं. याबद्दल डॉक्टरांचं मनपूर्वक आभार, पूर्ण स्टाफ. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत दोरकर, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज. काल दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी स्फूर्ती सोकटे ही 6 वर्षाची छोटी मुलगी घरामधील जे शोभेच्या झाडांची जी कुंडी असते त्याचा धातूचा आकडा एस शेपमध्ये होता तो ऍक्सिडेंटली गिळली होती. त्यामुळे तिला छातीमध्ये दुखून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला खासगी रुग्णालयात दाखवले असता तिच्यावर अत्यंत गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते. परंतु त्यांची जी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे सदर नातेवाईकांनी रुग्णास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या आसपास घेऊन आले होते. या सदर परिस्थितीचे जे गांभीर्य लक्षात घेऊन मी व माझ्या संपूर्ण डॉक्टर टीमने कोणताही क्षणाचा विलंब न करता त्वरित रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाची जी शारीरिक आणि बाकीची जी स्थिती होती त्यानुसार आमचा निर्णय असा झाला की या रुग्णालयावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे तो धातूचा आकडा जो गिळलेला आहे तो काढायचा. परंतु अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. चुकून जरी त्याचं जे हुक तिच्या अन्ननळीत घुसलं असतं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना तर खूप मोठी इजा झाली असती. सदर शस्त्रक्रियेचे गांभीर्य आम्ही नातेवाईकाशी चर्चा केली. नातेवाईकांनी पूर्ण आम्हाला प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्ही कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या तो हुक आकडा जो आहे तो पूर्णपणे काढला. त्याच्यानंतर परत एकदा दुर्बिणीची तपासणी केली जेणेकरून तो धातूचा आकडा काढताना तिला काही इजा झाली आहे का, तर शस्त्रक्रियेनंतर तिला कोणतीही इजा झाली नव्हती. आणि शस्त्रक्रियेनंतर स्फूर्ती कोकाटे ही लहान मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त होती. अशा शस्त्रक्रिया मोठमोठ्या ज्या बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात त्या आपल्या मिरज मधील सरकारी हॉस्पिटल सिव्हिलमध्ये पूर्णपणे मोफत केल्या जातात. तरी सर्व गरजू रुग्णांनी अशा मोठ्या शस्त्रक्रियेचा इथे लाभ घ्यावा ही सर्वांना मी आवाहन करतो.